आमच्या डोक्यात हेच होतं की एक साईड छोटी होती आणि एक साईड मोठी होती. सो वी वर टेकिंग चान्सेस ऑन द स्मॉलर साईड आणि विकेट पडली आणि त्यानंतर राम आला आणि ज्या हिशोबाने त्यांनी पण कॅपिटलाइज केलं त्याच्याने थोडंफार माझं पण प्रेशर कमी झालं. सो आम्ही जे काय चेज लाईक प्रेशर असतं ते आम्ही दोघांनी एकमेकाचं थोडं कमी केलं की ह्या साईडून मी चान्सेस घेत होतो, त्या साईडून त्यांनी एका बॉलरला एक 15-20 रनची ओव्हर झाली. सो त्यामुळे आम्ही गेममध्ये आलो आणि नंतर वी बिलीव्ह की दिस कॅन बी डन. ॲक्च्युली 3 ओव्हरमध्ये आय गेस 36 होता, तेव्हा ह्याच्या साईडून मोठी ओव्हर आली. सो तिकडून तेव्हा आम्हाला बिलीव्ह होता, बेसिकली बिलीव्ह आम्हाला आधीपासून होतं की आपल्याला शेवटपर्यंत वी हॅव टू फाईट. बट 12-25च्या मॅच आता आपण IPL पण बघतो, सो मोस्टली 11 प्लेयर जास्ती प्रेशरमध्ये असतात कम्पेअर्ड टू द 2. सो आणि ज्या हिशोबाने यांनी क्लीन हिटिंग केलं, जे काय लो फुल टॉसेस त्यांनी कन्वर्ट केले 6ला, ते दॅट वॉज व्हेरी कमेंडेबल. सो पण आम्ही आमचं कॅल्क्युलेशन केलं, प्रयत्न केला की जेवढं आम्हाला करता येईल, जेवढं जवळ घेऊन जाता येईल तेवढं जवळ घेऊन जाऊ मॅच. आणि आम्ही दोघे असे आहेत की आम्ही जेवढं खेळत आलोय, आम्हाला दोघांना माहिती आहे की आम्ही लांब सिक्सेस मारू शकतो किंवा मग जेवढं डीप घेऊन जाणार गेम तेवढा आम्हाला बेनिफिशियल आहे. कारण की बॉलर्स कडनं एक्झिक्युशन खूप वेळ चुकतात. तुम्ही बघितलं जेव्हा आम्ही बॉलिंग टाकत होतो तर बॉलर्स कडनं खूप एक्झिक्युशन चुकतात आणि आम्हाला तेवढं बिलीव्ह होता की आम्ही ही मॅच काढू शकतो. नो मॅटर किती स्कोर आहे, काय स्कोर आहे, आम्हाला काहीच घेणं नव्हतं. आमचं फक्त एवढं होतं, ओव्हरमध्ये आम्हाला एक मोठा शॉट मारायचा आहे आणि जर दुसरा भेटतोय गो फॉर इट, जर नाही जस्ट कीप रोटेटिंग द स्ट्राईक. ऑनेस्टली श्रेयसचा ओव्हर याच्यासाठी होता कारण की आम्ही जसं याने सांगितलंय की शॉर्टर एंडला ज्या बॅट्समनला जवळ आहे, म्हणजे ऑब्व्हियसली याला इझी होतं मारायला, पण साहेबांकडनं झालं नाही तर मला घ्यावं लागलं. आधी मारले यांनी, ऑब्व्हियसली यांनी चांगली बॅटिंग केली इनिशियली, बट जसं जसं आम्ही खेळत होतो पुढे थोडा पळतोय, हेवी आउटफील्ड आहे, थकत होतो. बट स्टील आय वुड से की असा प्लॅन नव्हता. सगळा प्लॅन असं होतं की कुठलाही बॉलर असू दे, वी बोथ आर दॅट पॉवरफुल की आम्ही 6 क्लिअर करू शकतो. तेवढंच डोक्यात होतं जस्ट प्लेइंग. IPL मध्ये तसं बघितलं गेलं तर आम्ही खूप प्रॅक्टिकल गोष्टी शिकतो. इफ यू आर अ बॉलर यू एक्झिक्यूट थिंग्स, तुम्ही चांगला करतात. बॅट्समॅनला तुम्हाला थोडं व्यवस्थित शेप वगैरे ठेवून मारावं लागतं, तर ते आहे. आणि आमचे यंगस्टर्स खूप आहे जे कंटिन्युअसली विचारत असतात. तर माझं तर असं आहे, जेवढं मी शेअर करू शकतो तेवढं सांगतो. तर आतापर्यंत या मॅचच्या आधी आय वॉज बॉलिंग प्रिटी, लाईक आय फेल्ट आय वॉज बॉलिंग गुड. एखादी मॅच ऑफ होते, दॅट्स नॉट अन इश्यू, बट या याच्या पुढे बघू कसं होतं. ॲक्च्युली मला परवाची मॅच मी खेळलो, कालची मॅच इनफॅक्ट. त्याच्या आधी मी माझं काय काय जे कायचं रुटीन होतं ते चालू होतं. संध्याकाळी मी आपले MPLचे मॅचेस बघायचो आणि जेवताना मस्त तेच माझं काम होतं ॲक्च्युली. अँड ऑब्व्हियसली असं नव्हतं, एक छोटीशी होप होती की मला कुठेतरी माहित होतं की मी हे डिझर्व करतो, सो बोलू शकतात. सो आय हॅड केप्ट दॅट होप बिकॉज असं आहे. सो आय वॉज वॉचिंग द मॅचेस आणि एक होतं डोक्यात की ॲटलिस्ट मॅचेस बघून मला कळेल की विकेट कसं प्ले करतंय. आपण कुठली पण मॅच बघतो, आता IPLची पण बघतो, आपण ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही बघत, आपण शिकण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतो ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर. सो प्रत्येक MPLची मॅच पण मी तशीच बघत होतो, कारण आता पाऊस पण अधूनमधून पाऊस पडतोय, सो विकेटला थोडंसं डॅम्प होतं, कधी ग्रिप आहे, तर ते पण कळत होतं मला. आणि भरपूर लोकांशी मी टचमध्ये पण होतो जे MPL खेळत होते आणि मी नव्हतो तेव्हा. आणि देवाच्या कृपेने काहीतरी असं अपॉर्च्युनिटी आली मला. अनफॉर्च्युनेटली एक प्लेअर इंज्युअर झाला आणि फॉर्च्युनेटली मी इन झालो आणि मी पहिल्या मॅच नंतर आजच्या दुसऱ्या मॅचला मी क्लिक झालो. ते DLS मेथड जो असतो तर त्याची एक शीट येते. सो ती सारखी आमचे मॅनेजमेंट आम्हाला कन्वे करत होते आतमध्ये की कधी पण पाऊस येऊ शकतो, वी नेव्हर नो. सो DLS पारच्या 1 रन तरी वरती असलो तर आणि पाऊस आला जोरात आणि मॅच थांबली देन वी विन. सो ते एक डोक्यात होतं. बट जसं जसं मॅच 3च ओव्हर राहिले, 2 ओव्हर राहिले, त्यानंतर आम्ही विचार केला पावसाचं सोडून देऊ, विल जस्ट ट्राय टू विन द मॅच. नाही, त्यांनी डॅमेज, ही हॅड डन द डॅमेज. सो आणि येणारे बॅट्समन पण सूरजचे तुम्ही पॉवर बघितलीच आहे. सो आय न्यू की एक यॉर्कर मिस केला की सूरज तो लॉंग बाउंड्री असो किंवा छोटी बाउंड्री असो तो बाहेरच मारणार. सो इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ वन. ऑनेस्टली तर गुड क्वेश्चन.
सगळंच एन्जॉय करतोय. जे माझ्याकडनं होता म्हणजे करता येईल मला जे मी ते करायला बघतोय. बॉलिंग जे काय शिकून आलोय, जे काय मला एक्झिक्यूट करायचे ते प्रयत्न करतोय. कधी होत आहे कधी नाही होत आहे. बॅटिंग मला थोडा खाली भेटत होता, बट दॅट वॉज पर्पजली की मी जाऊन मॅच फिनिश करू शकू. बट आय वॉज ऑलवेज होपिंग की मला थोडं वरती पाठवावं, मला थोडं टाइम मिळावं. सो फॉर्च्युनेटली आज मला तो टाइम मिळाला अँड आय कुड एक्सप्रेस माय सेल्फ. तर बघू जसं टीम आता जे काय डिमांड असेल आपल्याला करायचं, बाकी काहीच नाही. बघा आता क्रिकेट असं आहे की तुम्ही कुठेही खेळता तर 4 लोक तुम्हाला बघतात आणि हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे की तुम्ही याच्यामध्ये थोडा जर इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स केला की तुम्हाला सगळे स्काउट्स वगैरे बघतायत IPLचे. सो दिस प्लॅटफॉर्म इज व्हेरी बिग अँड आय एम रिअली थँकफुल टू महाराष्ट्र क्रिकेट की ते एवढं चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला म्हणजे प्लेटमध्ये पोहोचताय असं मी सांगेन. कारण की लास्ट इयर इवन मी याच टुर्नामेंटमध्ये खेळत होतो. माझ्याकडनं एक दोन चांगली इनिंग्स, एक दोन चांगली स्पेल अँड समबडी सॉ मी अँड दे पिक्ड मी अप. तर दिस इज फॉर एव्हरीवन. इथे सगळे जग बघताय तुम्हाला. टीव्ही मध्ये येणं असं खूप मोठी गोष्ट नाहीये, पण ज्यांना बघायचंय ते बघतायत तुम्हाला. सो दिस इज अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म फॉर एनीबडी. WMPL इज रिअली अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. आय वुड से की म्हणजे जे महाराष्ट्राने जे चालू केलंय वुमेन्ससाठी, आय थिंक दॅट वी आर द ओनली गाईज हु आर प्रमोटिंग लाईक वुमेन्स क्रिकेट. आणि जसं आपण बघताय की IPL वुमेन्स IPL आहे, तर आय होप की इथे जेवढे आपले गर्ल्स जेवढे चांगले करतायत त्यांना खूप अजून लोक बघावं आणि त्यांना वुमेन्स IPL मध्ये घ्यावं. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर देम अँड दे आर रिअली डुईंग गुड.